पंकजा मुंडे आज लातूर दौऱ्यावरती आहेत। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर काल परळीमध्ये भव्य असं स्वागत जे आहे ते त्यांचं झालेलं होतं। त्यानंतर आज ते आता लातूरमध्ये जाता आहेत। खरं तर पक्षाच्या संघटनेची बैठक जी आहे ते आहे। तरी आमदार झाल्यानंतर पहिलीच संघटनात्मक बैठक घेता आहात, काय आज बैठकीचं प्रयोजन आहे, काय काय मुद्दे असणार आहेत बैठकीत? काय बैठक ही टोटली आमची संघटनात्मक आहे आणि मुद्दे 100% संघटनात्मक असतील। कसं संघटन आम्ही स्ट्रॉंग करू शकू खालच्या पातळीवर, काय तुमचं तर परत खरं तर मराठवाडा विभागाची ही बैठक आहे। किती जिल्ह्यांची बैठक आहे आणि काय नक्की अपेक्षित आहे? नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, आय थिंक सो। हां, या जिल्ह्यांची, पण आमच्या संघटनात ते नांदेडमध्ये 3 जिल्हे, लातूरमध्ये 2 जिल्हे असे जिल्हे असतात संघटनेचे। तर त्या सगळ्या जिल्ह्यांची बैठक आहे। आता काही विषय आहेत ते आम्ही बैठकीत चर्चा करू। खरं तर विधानसभांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते का आणि काय या बैठकीतून अपेक्षित आहे? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। ऑफकोर्स विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक आहे, उगीच कशाला बैठक घेऊ आम्ही? आता निवडणूक तोंडावर आलेली आहे, त्यामुळे विधानसभेसाठीच बैठक आहे। कारण मराठवाड्यामध्ये पक्षाला जो तो फटका या लोकसभेला मोठा बसलेला होता, कशा पद्धतीने कमबॅक करण्याचं प्लॅन असणार आहे किंवा काय? आत्ता सांगू नाही शकत, आता ही प्रायमरी बैठक आहे, पूर्ण प्लॅन झाल्यावर सांगेन। तर या होत्या पंकजा मुंडे आणि आज लातूरमध्ये त्यांची बैठक जी आहे ती पार पडते आणि संघटनात्मक बैठक जी आहे आगामी विधानसभेच्या अनुषंगांवरती तर ही बैठक पार पडताना पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, परळी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।